भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वराज्य निर्माते रयतेचे राजे कुळवाडी कुलभूषण क्षत्रिय कुलवंत बहुजन प्रतिपादक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्वराज्याला संविधानिक आयाम देऊन भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली आणि भारतीय राज्यघटनेची निर्मिती करत असताना भारत देशाच्या सर्वोच्च स्थानावर सम्राट अशोकाचं अशोक चक्र गतिमान केलं। अशोक चक्र हे प्रगतीचं प्रतीक आहे। त्या अशोक चक्र गतिमान करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, कारण ही भूमी ही तथागत भगवान गौतम बुद्धांची भूमी आहे। या भूमीवरती युरेशियन ब्राह्मणांनी अतिक्रमण करून जो राज्यामध्ये आणि देशामध्ये नंगानाच घातलेला आहे, जातीवादी सरकार निर्माण करून पाशवी बहुमताच्या जोरावर गरीब गरजू मराठ्यांना आधार केअर आरक्षण दिलेलं नाही। गरीब गरजू मराठ्यांना गंडावण्याचं काम या गुंडारा सरकारनं केलेलं आहे। वंचित बहुजन घटकातल्या गरीब विद्यार्थ्यांना मराठी शाळेचे दरवाजे पूर्णपणे बंद करून 65,000 मराठी शाळा बंद करणार हे गुंडारा सरकार दलित महिला पीडितांना संरक्षण नाकारून गाईला वाचवा आणि बाईला नाचवा या घोषणा देणार हे जातीवादी सरकार कायमस्वरूपी बुडू दे म्हणून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली हे गुंडारा सरकार कायमचे बुडू दे म्हणून आज गणेश विसर्जनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही आमच्या पक्षाच्या तीव्र भावना नोंदवत आहोत। गणरायाला विघ्नहर्ता म्हणतात। या ठिकाणी बौद्ध धर्मीय आहेत, मातंग धर्मीय आहेत, मराठा धर्मीय आहेत, ख्रिश्चन धर्मीय आहेत, मुस्लिम धर्मीय आहेत। मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जाती धर्माला एका संविधानामध्ये बांधलंय। त्यामुळे प्रत्येक जाती धर्मातल्या सणाचा उत्सवाचा देवी देवतांचा आदर करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो। अख्ख्या महाराष्ट्रभर गणेश उत्सव चालू आहे। गणेश उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं आणि गणेशाचं विसर्जन करत असताना घोषणा दिल्या जातात, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। पण या वेळेला या गणपती बाप्पाला, या विघ्नहर्त्याला, या वक्रतुंडाला, या लंबोदराला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही सगळेजण विनंती करणार आहे, साकडं घालणार आहे की गणपती बाप्पा मोरया, पण पुढल्या वर्षी येताना एकटंच या। त्याच्या अगोदर हे गुंडारा सरकार कायमचं बुडवा। या सरकारनं जातीवाद मांडलेला आहे। या सरकारनं हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सरकारनं हिंदू ख्रिश्चन दंगल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सरकारनं हिंदू दलित दंगल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जातीवादी सरकार कायमचं देवबाप्पा बुडू दे। गणरायाला कोण मानत असेल मानत नसेल हा भाग ज्याचा त्याचा श्रद्धेचा झाला, मात्र जो लोकोत्सव चालू आहे त्या लोकोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही गणपती बाप्पाला साकडं घालतोय। इडापिडा टळू दे, हे गुंडारा सरकार कायमचं बुडू दे आणि एकदाच गणपती बाप्पा बळीचं राज्य येऊ दे, त्याशिवाय शिवरायांचं स्वराज्य निर्माण होणार नाही। या ठिकाणी आणि गणरायाला विनंती करणार आहे की या इडापिडा टळू दे, गुंडाराज कायमचं बुडू दे आणि बळीचं राज्य येऊ दे। या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्रिशरण पंचशीलला आपण सुरुवात करू। मी अध्यक्ष महोदयांना विनंती करणार आहे, खरं म्हटलं तर भारतीय बौद्ध महासभेचा एकमेव अध्यक्ष मी असा बघितलाय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारा की सगळ्या जाती धर्मांना धरून चाललेला आहे। असा भारतीय बौद्ध महासभेला जवळ आमच्या अध्यक्ष लाभलेला आहे, सगळ्या जाती धर्मांना घेऊन चाललेला आहे। या ठिकाणी आम्ही गणपतीची मूर्ती बांधलेली ठेवलेली आहे, गणपतीला हार घातलेला आहे, आम्ही आरती म्हणणार आहे। तरी सुद्धा आमचे बौद्धाचार्य मोहनराव खरात साहेब यांनी केवळ पक्ष कुठला आहे हे महत्वाचं नाही, त्या पक्षावरती सम्राट अशोकाचा अशोक चक्र आहे म्हणून याच्यामध्ये सहभागी नोंदवलाय। मी विनंती करतो साहेबांना की आपण त्रिशरण पंचशरणला सुरुवात करावी। सार्वजनिक आपण त्रिशरण पंचशरण घेऊया सर्वांनी एकाच घरामध्ये आम्हाला हे त्रिशरण पंचशरण म्हणावं लागेल। सुरू करूया।
बाप्पा